नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। घरकुल योजना 2025 आता नवीन GR आलेला आहे, जे पैसे वितरित करण्यात येणार आहे त्याबाबत हा GR आहे। घरकुल योजना 2025 मध्ये जे लाभार्थी आहे, ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच म्हणजे तात्काळ पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेले आहे। आता हे जे पैसे वितरित करण्यात आलेले आहे त्याचे GR सुद्धा आलेला आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तो जो शासन निर्णय काय आहे ते आपण पाहून घेऊया। प्रधानमंत्री आवास योजना तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसरा भागाचा उर्वरित केंद्र शासनाच्या हिश्श्याचा निधी जो निधी आलेला आहे 221,57,36,000 व राज्य समरूप हिस्सा तुम्ही पाहू शकता 147,71,57,333 एवढा निधी वितरित करण्याबाबत हा GR आलेला आहे। आता प्रधानमंत्री आवास योजना तर कोणता, अनुसूचित जमाती उपयोजना यांच्यासाठी आहे। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग तुम्ही पाहू शकता। आता इथे शासन निर्णय काय आलेला आहे, केंद्र शासनाने संदर्भीय क्रमांक दिनांक 18/2/2025 रोजीच्या अधिवेशनात प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जमाती घटकांतर्गत सन 2024-25 या वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्साच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग दिलेला आहे। आता किती लाख दिलेला आहे, 70,46 लाख एवढा निधी वितरित केला आहे। सदर निधीस रुपये 46,697 लाख एवढा राज्य समरूप हिस्सा अनुज्ञेय आहे। मात्र सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये या लेखांशगत अंतर्गत केंद्र हिस्सा, आता हे जे आकडे दिलेले आहे तुम्ही पाहू शकता, इतके लाख निधी उपलब्ध असलेलं सांगितलेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे की किती निधी वितरित करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता। व इथे माहिती आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने या शासन आदेशाद्वारे वितरित होणारा निधी संबंधित योजनेच्या सिंगल नोडल एजन्सी खात्यामध्ये वर्ग करण्यात यावा। या शासन निर्णयावर मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती कार्यासन योजना 2 यांना सादर करण्यात यावी। मंजूर केलेली रक्कम, कोषागारातून काढलेली रक्कम काढल्यास देयक क्रमांक, आता ही संपूर्ण माहिती या GR मध्ये दिलेली आहे। तर इथे आनंदाची बातमी ही आहे की प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांचे पैसे निधी वितरित करण्याबाबत हा GR आलेला आहे व अनुसूचित जमाती उपयोजना यांच्यासाठी हा GR असणार आहे। ही GRची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच जॉईन होऊ शकता, तिथे सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होऊ शकते। व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन असतील, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।